नमस्कार मित्रांनो, हे आहे ब्रेझा LXi म्हणजे बेस व्हेरियंट CNGचं. फक्त 9.5 लाखात तुम्हाला ही कार अवेलेबल होते. आता बोलू नॉर्मल फॅक्टरबद्दल. आपण जेव्हा गाडी घ्यायला जातो, आपल्याला गाडी पाहिजे चांगली गाडी म्हणजे चांगली दिसणारी गाडी पाहिजे. कॉम्पॅक्ट SUV, चला आपण आता टिक मार्क करत चालू. कॉम्पॅक्ट SUV आहे, चांगली दिसणारी आहे, नवीन डिझाईन तर खूपच चांगलं आहे. म्हणजे आज पण 20,000 लोक ही कार घेतात. कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटची सर्वात जास्त विकल्या जाणारी कार आहे. आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे, नेक्सॉन कुठे गेली? नेक्सॉन आहे की पेट्रोल प्लस डिझेल. जिथे नेक्सॉन 15,000 विकल्या जाते, ही गाडी एकटी पेट्रोल एक हाती 20,000 सहज विकल्या जाते. सोबत CNGचं ऑप्शन आहे. बरं, CNGचं ऑप्शन नेक्सॉनमध्ये पण आहे, तरी पण अजून या सेगमेंटमध्ये बीट करू शकली नाही. माझं पर्सनल रिकमेंडेशन, पेट्रोल घ्यायची आणि तुम्हाला बिंदास्त घ्यावा ही कार, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. SUV डिझाईन आहे, डिझाईनबद्दल बोलू. सुझुकीचा लोगो दिलेला आहे, मोठंसं क्रोम दिलेला आहे. इथे तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेटअप दिलेलं आहे. खाली तुम्हाला फॉग लॅम्प दिलेले आहेत. बरं, फॉग लॅम्प LXi व्हेरियंटमध्ये मिळत नाही, ॲज अ ॲक्सेसरीज लावलेले आहे. इथे नॉर्मल मॅट फिनिशमध्येच हे दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे तुम्ही इन्सर्ट वगैरे लावून घेऊ शकता. पण जर नॉर्मल ठीकठाक ॲक्सेसरीज लावायची असेल ना, तर फॉग लॅम्प लावू शकता, ज्याची तुम्हाला गरज पण आहे. म्हणजे लॉंग डिस्टन्ससाठी रात्री ट्रॅव्हल करतायत, तुम्हाला एक चांगला सपोर्ट मिळून जातो. साईड प्रोफाईलला आल्यानंतर तुम्हाला इथे LXi व्हेरियंटमध्ये स्टील व्हीलच मिळतात, पण ॲज अ ॲक्सेसरीज पार्ट म्हणून हे तुम्हाला इथे मिळून जातात. MRF वॉन्डर सिरीजचा टायर आहे. क्लॅडिंगमध्ये तुम्हाला ही क्लॅडिंग नॉर्मलच मिळते, पण हे इन्सर्ट तुम्हाला मिळून जातात, जे तुम्हाला क्लॅडिंगच्या वर लावलेले आहेत. हे बघा, क्लॅडिंगच्या वर लावलेले आहेत. हे इन्सर्ट तुम्हाला मिळून जातात. ORVM नॉर्मल इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड नाही आहे, नॉर्मल ORVM दिलेलं आहे. CNGचं बॅजिंग तुम्ही बघू शकता. बरं, ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर ॲक्सेसरीज म्हणून तुम्हाला इथे हे सुद्धा क्लॅडिंग लावता येतं. या साईड क्लॅडिंगला ह्या वरचा एलिमेंट क्रोमसोबत येतो, सिल्वर एलिमेंट. LXi व्हेरियंटबद्दल बोलतोय, हा A पिलर तुम्हाला बॉडी कलरमध्ये मिळून जातो. VXi व्हेरियंट याच्या वरचा व्हेरियंट आहे, तिथे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल होतो. ठीक आहे. हे डोअर वायझर आहे, हे ॲज अ ॲक्सेसरीजचा पार्ट आहे. 55 लिटरचं फ्यूल तुम्ही यात ॲड करू शकता. म्हणजे 44 लिटरचं तर तुम्हाला नेक्सॉनमध्ये मिळतं, इथे थोडं जास्तच दिलेलं आहे. साईड प्रोफाईलच्या अँगलनी अशी दिसते ही कार. आता बोलू रिअरला आल्यानंतर LXi व्हेरियंटमध्ये तुम्हाला डिफॉगर अवेलेबल होत नाही. VXi व्हेरियंटमध्ये तुम्हाला डिफॉगर दिलेला आहे. ZXi व्हेरियंटमध्ये टॉप ऑफ व्हेरियंटमध्ये डिफॉगर वायपर दिलेला आहे. ठीक आहे. तर ही एक ओळख आहे, म्हणजे ही तुम्ही ॲक्सेसरीजवरून लावू शकत नाही, पण ओळखायची असेल तर असं ओळखता येईल. ठीक आहे. CNGचं बॅजिंग बघू शकता. शार्क फिन अँटेना तिन्ही व्हेरियंटमध्ये दिलेला आहे. इथे तुम्हाला मिळून जातो हाय माउंट स्टॉप लॅम्प. सुझुकीचं बॅजिंग, ब्रिझाचं बॅजिंग, चौगुलेसचं बॅजिंग. इथे मी आंबेगाव बुद्रुकला चौगुलेसमध्ये. बेस्ट डील पुण्यातल्या तुम्हाला इथे नक्कीच मिळून जातील. बाकी आता रिअरबद्दल दुसरा चेंजेस नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं, LXi व्हेरियंटमध्ये तुम्हाला डिफॉगर मिळत नाही, VXiमध्ये मिळतं. ZXiमध्ये डिफॉगर आणि वायपरचं ऑप्शन अवेलेबल करून दिलेलं आहे कंपनीने. 4 पार्किंग सेन्सर दिलेलं आहे. आता इथे तुम्हाला कॅमेरा दिसत असेल, हो, कारण यात तुम्हाला डॅशबोर्डमध्ये कुठलं म्युझिक सिस्टम येत नाही, तर असं ॲक्सेसरीज तुम्हाला लावायलाच लागतं. म्हणजे 9.5 लाखाची तुम्ही गाडी घेतायत, म्युझिक सिस्टम येत नाही, मग तुम्हाला त्या लावून घ्यायलाच लागतं, कारण ती काळाची गरजच आहे असं समजा, किंवा गाडीची गरज आहे आपल्याला चालवायला. ठीक आहे. इथे तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले आहेत, तिथे थोडा इन्सर्ट दिलेला आहे. ब्लॅक कलरचंच बंपर तुम्हाला मिळून जातं. CNG व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण, तशी तर तुम्हाला 328 लिटरची बूट स्पेस अवेलेबल होते. CNG म्हटलं की तुम्हाला अवेलेबल नाही होणार, पण CNGचं पॅकिंग चांगलं केलेलं आहे. जर बारक्या प्रॉपर आजकाल ज्या छोट्या ट्रॉल्या येतात ना, त्या 2 ट्रॉल्या इथे बसू शकतात. पार्सल ट्रे काढून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पार्सल ट्रेच्या इथे सरळ 2 बॅग तुम्ही ठेवू शकता, आणि वाटलं तर इथे छोट्या बॅग ठेवू शकतात, पण आय वुड रिकमेंड की नका करू, तुमचा व्ह्यू ब्लॉक होतो. ठीक आहे. तर हे आहे रिअर. चला बोलू रिअर सीटबद्दल. इथे तुम्हाला क्रोम दिलेला आहे, ॲज अ ॲक्सेसरीज तुम्ही लावू शकता. आता ॲज अ ॲक्सेसरीज आपण इथे ऑलरेडी टायर बदललेले आहेत, तर कंपनी जुने नॉर्मल व्हील्स काही घेत नाही, तर ते तुम्हाला घरीच घेऊन जायला लागतात, म्हणून ह्या ॲक्सेसरीजचा पार्ट तुम्ही बघू शकता. व्हील कॅपसुद्धा तुम्हाला दिलेले आहे. आता बोलू डोअरबद्दल. इथे नॉर्मल प्लॅस्टिक दिलेलं आहे. VXi हे नॉर्मल बेस व्हेरियंट आहे. VXi व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथं फॅब्रिक कुशन दिलेलं आहे. ZXi व्हेरियंटमध्ये तुम्हाला कलरमध्ये दिलेला आहे. ब्लॅक कलरचा आहे हा. नॉर्मल बेस व्हेरियंट आहे, त्यामुळे ह्याच गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात. ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही हे मॅट घेऊ शकता विकत, जी चांगली आहे, म्हणजे ऑप्शन चांगला आहे, कारण याची क्वालिटी चांगली आहे. आजकाल बूट मॅट असो किंवा ही मॅट असो, तुम्हाला सहज मिळून जातात, काही इश्यू नाही आहे. खाली तुम्हाला इथे AC व्हेंट दिलेलं आहे, फक्त चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. सब 4 मीटर कारबद्दल बोलतोय आपण, त्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी मागायची गरज ह्यासाठी नसते. सब 4 मीटर कार आहे, इथे बसताना सहजच पुढचे ACचे सुद्धा कंट्रोल, म्हणजे हवा येते आणि गार लवकर करतं, त्यामुळे तो पण सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. चला की दाखवतो, इथेच लावलेली आहे. हे बघा,
की नॉर्मल की आहे, लॉक अनलॉकच्या बटनसोबत मिळून जाते. LXi VXi व्हेरियंटमध्ये तुम्हाला हीच की दिलेली आहे. ठीक आहे, ओके. चारही विंडोचे पॉवर कंट्रोल आहे, पण इथे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड ORVM मिळत नाही. आता बाहेर लावायचं असेल तर करोलबागवाले किंवा पुण्यात बाकी लोक लावत असतील, मुंबईत लावत असतील, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड कंपनीतर्फे तरी देत नाही. आता ह्या ज्या गोष्टी असतात वॉरंटी बार्टच्या, कंपनी त्या गोष्टीचा तंतोतंत विचार करते. कारण तुम्ही ही गाडी 10-15 वर्ष वापरणार आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ह्या गोष्टी करणं काही वाईट नाही आहे. आणि मला असं वाटते जे नॉर्मल चेंजेस आहेत तेच कारमध्ये करायला पाहिजे. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड नाही आहे. लेफ्ट राईट तुम्ही इथून मॅनेज करू शकता. चारही विंडोचे पॉवर कंट्रोल, इथून चारही विंडो लॉक अनलॉक करू शकता. इथे 1 लिटरची बॉटल ठेवू शकता. सीट बघा, हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर आहे. ॲज ॲक्सेसरीज तुम्ही इथे लेदर लावू शकता. नॉर्मल फॅब्रिक अपॉस्ट्री तुम्हाला इथे कंपनीतर्फे तर मिळूनच जाते. ठीक आहे, ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ, फॉग लाईट लावलेले आहे ॲज ॲक्सेसरीज म्हणून हे बटन तुम्हाला इथे अवेलेबल होतं, जनरली मिळत नाही. ठीक आहे, CNG मध्ये कार्ड कन्वर्ट करायसाठी हे बटन, हेडलॅम्प लेवलर. आणि LXi व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे कुठलेही माउंट कंट्रोल मिळत नाही. ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून कंपनीसुद्धा लावत नाही, पण बाहेर जे लोक आहेत, कलाकार लोक, ते नक्कीच तुम्हाला लावून देतील इथे कंट्रोल वगैरे. पण ते दिसायला, मॅनेज करायला आणि युजफुल त्याची क्रेडिबिलिटी काय राहणार आहे ह्याची शंका मला नेहमीच असते. म्हणून कंपनी जे काही चांगल्या गोष्टी देतात तेच लावायला पाहिजे असंच मी प्रिफर करेल. इथे LXi बेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला कुठले कंट्रोल मिळत नाही. लाईटचे कंट्रोल इथे बघू शकता, वायपरचे कंट्रोल इथे दिलेले आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल बोलू, एकदा कार स्टार्ट करतो मी. इथे RPM गेज आणि स्पीडोमीटर नॉर्मलच दिलेलं आहे. डिजिटली तुम्हाला मध्ये बाकीच्या गोष्टी मिळून जातील. तुम्हाला म्युझिक सिस्टम LXi व्हेरियंटमध्ये येतच नाही. म्हणजे तुम्ही कार घेतात ना, मग तुम्हाला विचार करायला लागेल की तुम्हाला ॲक्सेसरीज म्हणून यूज करायला लागेल. पण ॲक्सेसरीजबद्दल जेव्हा तुम्ही सुझुकीच्या, मारुतीच्या शोरूमला येता ना, तेव्हा ही लोक आहेत ना, ते खूप चांगल्या पद्धतीनं ॲक्सेसरीज मॅनेज करून देतात. म्हणजे बाकी शोरूममध्ये गेल्यानंतर कुठे प्राईस फॅक्टर कमी जास्त करायची शंकाच नसतात. आणि बिईंग अ इंडियन महाराष्ट्रीयन लोक आपण ना, काय म्हणतात त्याला, थोडी घासगीस करतोच. म्हणजे आपण बोलतोच की हे कमी करा, ते कमी करा. तो फॅक्टर तुम्हाला इथे तंतोतंत मॅच करून देण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर 10-10.5 लाखाचं पॅकेज घेऊन आलेत, 9.5 लाखाची तुमचं कार आहे तुमची, तर 50,000 तुम्हाला त्या पॅकेजमध्ये हे लोक म्युझिक सिस्टम, अलॉय वगैरे सगळं मॅनेज करून देतील. बाकी जे लोक आहेत, म्हणजे बाकीचे कंपनी आहेत, ती कंपनी ह्या गोष्टी मॅनेज करतील किंवा नाही ह्याची खूप मोठी शाशंका आहे. पण इथे ती शाश्वती तुम्हाला नक्कीच मिळते. यासाठी कारण मारुती सेलिंगसाठीच विकल्या जाते, सेलसाठीच ओळखल्या जाते. सेल कसा करावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मारुतीचे शोरूम. तुमच्या प्राईस रेंजमध्ये ॲक्सेसरीज बाकीच्या गोष्टी नक्कीच अवेलेबल होतील. LXi व्हेरियंटमध्ये हे येत नाही, तुम्हाला ॲक्सेसरीज म्हणून लावायला लागतं. AC वेंट दिलेले आहे, ACचे कंट्रोल इथे बघू शकता. इथे नॉर्मल चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे, ते पण 12 वोल्टचं. USB वगैरे तुम्ही ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून लावून घेऊ शकता. जसं मी तुम्हाला म्हटलं, बाहेरचे कलाकार लोक नक्कीच करून देतील. ठीक आहे, इथे मॅन्युअल गिअरबॉक्स दिलेला आहे, इथे चांगला स्पेस अवेलेबल होती. इथे ग्लब बॉक्स दिलेला आहे आणि डॅशबोर्ड जे आहे ना, ते ब्लॅक कलरमध्येच दिलेलं आहे. टॉप ऑफ द रेंजमध्ये थोडेसे नवीन इन्सर्ट कलरचे मिळून जातात तुम्हाला इथे वगैरे, तर ते थोडं वेगळं पण दिसतं, चांगलंही दिसते. पण आपल्याला याची सवय आहे. आता तुम्हाला काही चेंज करायचंच वाटतं, तुम्हाला कस्टमर फीडबॅक द्यायचाच असेल, तर आज पण लोक म्हणतात, जी रियालिटी आहे की ह्याचा जर व्हाईट कलर केला तर अजूनच चांगलं होईल. ओके, नॉर्मल IRVM दिलेला आहे. इथे तिकीट होल्डर दिलेला आहे आणि इथे मिरर वगैरे मिळत नाही. ठीक आहे, परत एकदा सांगतो, LXi व्हेरियंटमध्ये तुम्हाला कुठले माउंट कंट्रोल मिळत नाही. ठीक आहे, इथे कुठलं हे मिळत नाही म्युझिक सिस्टम, ते तुम्हाला ॲज ॲक्सेसरीजच लावून घ्यायला लागतं. चला बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. 1.5 लिटरचं इंजिन. ठीक आहे, 86 BHPची पॉवर, इन्सुलेशन दिलेलं आहे इथं. ठीक आहे, बंद करतोय मी, खूपच जड आहे. 86 BHPची पॉवर, 121 न्यूटन टॉर्क, 1.5 लिटरचं इंजिन आणि 25चं मायलेज, 25.5चं मायलेज. हे कॉम्बिनेशन डेडली कॉम्बिनेशन आहे, कुठेच मिळणार नाही. ठीक आहे, 1.5 लिटरचं इंजन, 4 सिलेंडर इंजनबद्दल बोलतोय आपण. 3 सिलेंडर तुम्हाला स्विफ्टमध्ये मिळून जातं. 5,500 RPMवर लिनियर पॉवर देते ही गाडी, तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम जाणवणार नाही. 25.5 ॲव्हरेज, अजून काय पाहिजे. आता बोलू, गोळाबेरीज केली या व्हिडिओची तर तुम्हाला काय मिळतं या व्हिडिओमधनं. हे आहे बेस व्हेरियंट, 9.5 लाखातच अवेलेबल होतं. ॲक्सेसरीज लावलं, मी तुम्हाला म्हटलं टेबलवर बसून निगोशिएशन करा, तुमच्या प्राईस रेंजमध्ये मिळून जातं. तिसरं, मेंटेनन्स खूपच कमी आहे, खूप कमी मेंटेनन्स आहे, मारुती ओळखला त्यासाठी जाते. चौथं, SUV आहे. 5वं, तुम्हाला सेफ्टी पाहिजे, 4 स्टार रेटिंग आहे की. याच्या आधीच्या प्लॅटफॉर्मला, म्हणजे प्लॅटफॉर्म हाच आहे, याच्या आधीच्या ब्रिजाला 4 स्टार रेटिंग मिळाली होती ग्लोबल एनकॅपमध्ये. ठीक आहे, तर त्याचं जस्टिफिकेशन झालं.
प्राईस झाली, मेंटेनन्स झाला, वार्षिक खर्च खूप कमी आहे, ॲव्हरेज 25.5चा आहे. तुमच्या प्राईस रेंजमध्ये येते गाडी. ॲक्सेसरीज लावून घेऊ शकता, बजेटमध्ये मिळून जातील. आणि ओव्हरऑल मेंटेनन्सच्या बाबतीत नंतर जर बोलायला गेलं तर एक्स्ट्रा पैसा जर कुठे लागायचा असेल ना तर स्पेअर पार्ट पण खूप स्वस्त मिळतात मारुतीचे. त्यामुळे तो पण एक प्राईस फॅक्टर तुम्ही डोक्यात जर ठेवत असाल तो पण जस्टिफाय होऊन जातो तुमच्या ओव्हरऑल गाडी घेण्याच्या रेंजमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. बरं, कोणाकोणाला व्हिडिओ पाहायची इच्छा नसते, वाचायला आवडतं, तर आपण मराठी कारवरची वेबसाईटसुद्धा लॉन्च केलेली आहे. तर तिथे मराठीमध्ये तुम्हाला माहिती मिळेल, शुद्ध मराठीमध्ये. आणि बाकी सगळ्या गोष्टी, फोटोज वगैरे, याचे सगळ्या गोष्टींची पार्टची माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर अवेलेबल होऊन जाते आपल्या मराठमोळ्या भाषेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन माहितीसोबत. धन्यवाद.